हे मोठा मीडिया रे जिम मधला नाही गाईज बांदिलकीचा किंग बॉल आला तर श्रीमंत दादाचा आज वाढदिवस. हॅपी बर्थडे श्रीमंत ब्लॉग. हॅलो गाईज, तर पुन्हा तर सगळं आपल्याकडे ब्लॉग मध्ये हे चला मस्त ब्लॉग स्टार्ट केले आणि आज डेली ब्लॉग डे 5 असणार आहे. आणि आज वाजल्या 8:30 वाजल्या. तर बघू आता ब्लॉग कसं आहे. आणि काल जर ब्लॉग बघला असेल तर तुम्हाला समजेल की आता मी डेली रुटीन आहे, अख्खा डे लाईफ अख्खा दाखवणार आहे ब्लॉग मध्ये. असं काल दाखवणार असा आता इतके दिवसांची चहा पितं देख सकते हो गाईज. पहिले तर चहा पिऊन घेतो, तोपर्यंत गाईज ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. बघू क्लासला किती वाजता जायचं आहे त्या. हे गाईज चला मस्त खाऊन पिऊन झालो होतं. जस्ट वाजले 9 वाजल्यानंतर ब्लॉग आता अपलोड झाला असेल, नक्की जाऊन बघा. कारण की 9 वाजता आपल्याला डेली ब्लॉग येतं. आता काही चालू डायरेक्ट क्लासला. हे गाईज फायनली क्लासला आलो. आता आतरू भाई दुसरा कोण नाही तर क्लासला. वर्धन आला, अथर्व आलाय, अथर्व आले, कोण नैतिक न आला, रिषभ न आला, हर्षल न आला, कोण न आला. गाईज नको सांगितलं टाइमपास करता होता म्हणजे एरा चालू करता बघू काय होतं. झाले तसा माझा चालू करणे का दॅट्स. आणि आज चाललो गाईज बाहेर वाशीला. बघू कसं काय होता आजचा ब्लॉग आहे. तोपर्यंत ब्लॉगमध्ये कंटिन्यू होता. देख सकते हो अथर्व बादशाह अथर्व. चलो गाईज अभी देखते चालू होते क्या. जस्ट आता वर्धन बाईल मग अशी फोन लावलेला पण बाई झोपलेला म्हणून मी आलो लवकर क्लासला. आता आला वर्धन म्हात्रे. काय बोलते रे मोबाईल देख सकते हो. सगळे मावशे बघतात ब्लॉग सगळे. नो ब्रो नो. चला क्लास घेऊन झाला ना तर चालू डायरेक्ट घरी. कारण की कोण नव्हता झाला पोरा गिरा. वर्धन आला लेट. 11:30 बज गए या 10:30 बज गए. लाव झाला किती 17 वेळ गेला होतो. काय होईल काही नाही होणार. लागा भी ना माझा लागला. चल गाईज जाते ए आज या लागणार आहे गाईज. अभि नंबर लागलाच पाहिजे. आणि आज गाईज बांदिलकीचा किंग बॉल आला तर श्रीमंत दादाचा आज वाढदिवस. हॅपी बर्थडे श्रीमंत. ब्लॉग बघत असशील तर ज्याला ब्लॉग तर नसेल बघायचं एवढं माझे कम फोडणार डायरेक्ट बरोबर ना. बघा असेल नसेल ना. चला काहीच जास्त आला गाडी नसलो काय आपण 1 सेकंड फुकायला. माझा असा आला व्हायरल मिलियन्स व्ह्यूज झालं माझं. तर त्याला काहीच डायरेक्ट जातो तर घरी बघू. कारण की लवकर झाले आणि आज जायचे बाहेर. आजचा असेल काहीच बाहेरचा ब्लॉग. बघू पण कॅन्सल नाही झाला पाहिजे आवरा माझ्या. वाशीला ऍक्शन कॅमेरा घ्यायला आलो 50,000चा. नाही जायला ऍक्शन कॅमेरावर लोक पावसाळ पप्पाच्या वाटी जा मग चल. अरे काय गायचं आता चाललो घरी. हे गाई चल फायनली मस्त पैकी जस्ट घरी आलो होतं. जस्ट वाजल्यान 10:30 वाजल्यान. आता जस्ट इथं सगळं साफ करून टाकलं बुंक आणि सगळं. कारण की क्लासला घेतो आणि इथं जरासा आहेच तो माखलेला आहे. कारण की तो कलर निघला त्याच्यावर वर्षीने. आता जस्ट घेतलं मी पापा वैजन डाली बिया सगळ्या काराचे बाहेर सगळ्या पाहिजे तर बाहेर काढतं गाईज. मग बघू आता जायचं आज नंतर वाशी गाईज. चलो ब्लॉग मी कंटिन्यू गाईज. आणि 17 वेळ तुम्ही मला 17 वेळ सांगते वाशीला जायचं. फक्त काय प्लॅन कॅन्सल नाही झाला पाहिजे जायचा. मग बघू गाईज आता कंटिन्यू जायचं. हे गाईज आता जस्ट चालले फुलं आणायला. कारण की बापा मंदिरात चालले. आणि गाईज इथला बघा गाईज तिथली तुम्हाला जास्त जागा साफ दिसत असेल. कारण की केमिकलवाली पावडर मारलेली आणि इथं चुना मारलेला म्हणून जो निघला ना. आता ही फुलं लागतात मंदिरात वाली देख सकतो. इधर तो नाही या गाडी पाठीमागा आहे ती झाड. आणि बेल बिल आणायचे थोड्याशा ते आणू गाईज पहिले तर मग भेटतो तुम्हाला 1 सेकंड. कारण की इथे आमच्या इकडे सगळी झाडं आहेत. बेलाची झाडं आहेत, फुलांची झाडं आहेत, सगळी प्रकारची फुलं बिलं भेटते इथं इथं. आम्ही सगळे काही झाडात लावले देख सकते. और इधर ये वातावरण देखो कैसे खतरनाक हो गया. चाल गाईज पहिले तर फुलं घेऊन येतो आता. हे गाईज जस्ट आता फुलं घेऊन आलो. एवढं बेल आणल्या नावरी फुलं आणल्या गाईज. लय फुलं आहेत 3-15 फुलं असतील. जास्त पण ना पण आहेत. आणि गाईज इकडे बघा ना किती केमिकलची मुलं अख्खा साफ झाले. अख्खा नवीन सारखं आधी झाले. अर्धे आहे आणि अर्धे इथं जास्त झाले. कारण की इथं पावसाचं पाणी पडतं आणि
त्याच्यामुळे झाले. तर आता फुलं देऊ पप्पाजवळ, मग भेटतो. हे काय चला फायनली मस्तपैकी आता रेडी झालो ना. आता जस्ट 4 वाजल्यान. तर आता पहिले तर काहीतरी खातं गाईज, बघतं काय खातं आणि लगेच गाईज जातो जिमला. तो पण ब्लॉगमध्ये कंटिन्यू का. हे काय चला मस्तपैकी आता काम पिऊन झालं ना. आता लेटच झाले जरासा ना, अर्धा तासात लेट झाले. तर आता वाजलं 5 वाजले गाईज. तर आता डायरेक्ट चाललो क्लासला. पहिले तर ह्या क्लासला बोलतं क्लास दररोज ब्लॉग स्टार्ट करताना क्लास होतं म्हणून क्लासला नाही काही जिमला चाललो आता. चलो काय मिळतं डायरेक्ट जिम को. बाहेर बघतं तर काही स्कूटी नाही कारण तर आता चालतच गाईच चाललो आज क्लासला. या क्लास जिमला चाललो. हे काय चला फायनली मस्त तिथं जस्ट जिमला आलो. आता आमचं ट्रेनर भाई इथं उभा आहे. ही सगळी पोरा काय बोल. चलो गाइस देख सकते हो जतीन नको बेला बेटा नको. अरे पहिला सेट आहे जतीन 3च पेटी 4 आहेत दिसतंय ना रे. चला काय मस्त की जिम बिम करू आज आहे. बॅक मारू जरशी कमीच मारू जरशी बॅक घुसल लगेच. चला काय तोपर्यंत ब्लॉग कंटिन्यू राहा. तर मी नाही काय तुझा हे मोठा व्हिडिओ रे जिम मधला. नाही माझ्या गावात गाईस कसला पावडर टिकला करून येतं बघा जिमला. पेट्रोल वाली सायकल घेऊन येतं. हे काय चला फायनली मस्तपैकी आता 7 वाजल्याने वर्कआउट कंप्लीट झाली. आता 7 वाजता तेच ते जरासं देख सकते हो रजनीकांत के कालच्या ब्लॉग मध्ये शाहरुख खान होतो तू. तुम्ही काय बोलू इच्छितो आमच्या ब्लॉग मध्ये. चला काय डायरेक्ट भेटतो घरी गेलो. कुठला मग अरे तुझं चॅनल नाही भेटलं मला युट्यूबवर. चॅनल नाही भेटलं तुझं युट्यूब म्हणा. कसं भेटल प्रायव्हेट केलं ना सगळे व्हिडिओ. दाखवतो नसतो म्हणला. चला काय डायरेक्ट भेटतो आता घरी गेल्यावर. हे काय चला फायनली मस्त पैकी जस्ट आलो घरी. आता जस्ट वाजले 7 आणि आता जस्ट काहीतरी फ्रेश होऊ मग खाऊ. त्याच्यानंतर बघू आता काय ना आज वाशीला जायचं होतं. तो प्लॅन कॅन्सल झाला. मला वाटलंच होईल की झाला प्लॅन कॅन्सल. तर आता काय भेटतो फ्रेश झाल्यावर. हे काय चला फायनली मस्त की फ्रेश बी झालो ना. आता जस्ट आता घेतलं 2 केली आता मस्तपैकी ना. थोडी एडिटिंग होती कारण की दुपारचे काय करत ना. आता डायरेक्ट जिमशी आल्यावर जरा संध्याकाळची एडिटिंग करायला जसं बरोबर वाटतं कारण की दुपारचे कसं अर्धाचा ब्लॉग होतं मग तो 4-5 मिनिटाचा ब्लॉग होतो मग ते एडिटिंग करायला जमत ना. त्याच्यानंतर आता कसं जिमशी आलं जिमचं पण ॲड करतो. याच्यानंतर लास्ट काय एंडच करत असतं त्याच्यामुळे आता एडिट करतं मग भेटतो तुम्हाला थोड्या वेळात. हे काय चला फायनली मस्तपैकी जेवण घेऊन झालो ना. आता वाजले जस्ट जेवण कधीच झाले मी अर्धा तास झाला असेल जेवण आणि बरं ब्लॉग नव्हतं एंड केला. तर आजचा ब्लॉग मी इथे एंड करतो. आय होप गाईज तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तुमच्या आवडला की लाईक करा शेअर करा आणि जर चॅनल बनवलं असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटू असेल ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.